आज मी थाळी शोधामध्ये परत बाहेर पडलो आणि केम अक्रॉस दिस जैन भोजनशाळा. पत्ता सांगायचा झाला तर खूप सोपा आहे. इथे मृत्युंजय मंदिर आहे आणि ही जोगशाळा शेजारी आहे. त्याच्याबरोबर अगदी 5 पावलांवरती ही भोजनशाळा आहे आणि भोजनशाळा लिहिलंच आहे त्याच्यामध्ये की माफक दरात पोटभर अन्न आणि 120 रुपये फक्त थाळीची किंमत आहे. सो हे मला एका माझ्या ओळखीच्याने रेकमेंड केलं की जाऊन बघ, तिथे खूप छान मिळतं, म्हणून आज मी इथे पोचलो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की असं कुठे काही चांगलं मिळतं तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा. आम्ही तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. तर चला बघूया की आज आपल्याला इथे काय काय मिळतं थाळीमध्ये. सो 2 वाट्या, 1 चमचा आणि आता भाजी. वा, भेंडीची भाजी आणि आत्ताच सुगंध यायला लागला आहे आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मटर पनीर. वा वा वा, क्या बात आहे. बस त्याच्या पुढे मला हा फरसाण आयटम आहे, चिवडा झालेला आहे आणि हे परत मस्तपैकी खास गरमागरम फुलके हा त्यांचा ऑर्डर आहे. चला आपण सुरुवात करूया. आपल्या स्टँडर्ड पद्धतीप्रमाणे एक छोटा घास घेऊन चवी काय काय त्याच्या ते आपण बघूया. हे आहे मटर पनीर, वेगळाच मसाला आहे, लसूण नाही आहे. ऑफकोर्स ज्या ठिकाणी आलं तिथे लसूण असणारही नाही आहे, पण त्याची कमतरता कुठे भासत नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये
जे मसाले वापरलेत त्याचा काळा मसाल्यांचा बेस आहे याच्यामध्ये, आलं पण नाही आहे, पण तरीही टेस्ट ही एक वेगळी अप्रतिम टेस्ट याला त्यांनी आणलेली आहे त्यांचे मसाले वापरून. ज का असं अगदी अनअवॉइडेबल टेस्ट आहे. जमलं तर नक्कीच नक्की नक्की प्रत्येकाने खावं अशी टेस्ट आहे. मी आमटी टेस्ट करतो आता. ट्रॅडिशनलपेक्षा वेगळी, अतिशय छान डाळीची ओरिजिनल चव असलेली अशी ही आमटी आहे आणि डेन्स आहे चांगली याच्यामध्ये. आता पुढे मी आहे ती हातानेच भेंडीची भाजी ट्राय करणार आहे. त्याचा वास मला तिकडे गेल्यानंतर आला होता आणि नंतर तोंडाला पाणी सुटायला लागलं. ती ही भेंडीची भाजी. शेंगदाण्याचा कूट, प्रॉपर गोडा मसाला आणि बारीक चिरली आहे, त्यामुळे ज्यांना काही खायचा चावायचा त्रास असेल त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. भेंडीचा जमलेलं आहे. मी परत एक ट्रेस करतो. घरीच पूर्ण जेवल्यासारखं इथे फील आहे आत्ता या मिनटाला. आणि पुढचा पार्ट म्हणजे जो आहे तो म्हणजे फुलका. त्यामध्ये फुलका असं म्हणतात, आणि जो फुलतो तो आगीवरती त्याला फुलका म्हणतात आपल्याकडे. चांगल्या प्रतीचा गहू आहे, चांगली टेस्ट आहे बेसिकली त्याला. नॉर्मली टेस्ट नसते पोळ्यांना वगैरे, याला प्रॉपर छान टेस्ट आहे गव्हाला आणि दर्जा खूप चांगला आहे. सो अगदी घरचं जेवण आहे असं फिलिंग या मिनटाला येतं आहे. चला मी आता हे पुढचं माझं संपवतो आणि मध्ये मध्ये विश्लेषण देतो. अतिशय सात्विक, शुद्ध आणि बेसिक गरजेचे जेवढे तेवढेच मसाले, भडीमार नाही आहे अजिबात. त्यामुळे अजिबात त्रास बीस होणार नाही. तुम्हाला पुढे जाऊन काम करायचं असेल दिवसामध्ये, अभ्यास करायचा असेल पुढे जाऊन दिवसामध्ये तर किंवा रात्रीसुद्धा, तर हे जेवण अतिशय छान आहे. तुम्हाला सुस्ती वगैरे असेल तर काही प्रकार याच्यामध्ये मला वाटत नाही. म्हणजे शुगर तुमची रश होऊन तुम्हाला एकदम लिथार्जी येईल त्या टाईप त्याच्यात काही वाटत नाही आहे मला. आणि माफक आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. दोन म्हणजे एक भाजी आहे, एक उसळ आहे आणि एक आमटी आहे. त्यामध्ये भात आहे आणि फुलकी आहेत. फरसाण म्हणून हा चिवडा आहे. हा आयटम त्यांचे नेहमी चेंज होत असतात, त्यांच्याशी बोलताना कळलं मला. अजिबात अंगावरून येणारं जेवण आहे. टिपिकल स्टँडर्डची थाळी म्हणता येईल अशी बेसिक छान थाळी आहे. पोळीची मोठ, आपली खाण्याची स्टँडर्ड पद्धत महाराष्ट्रातली. छान, छानच. मी आता पोळीचे बारीक बारीक तुकडे करणार आहे आणि याच्यात टाकणार आहे. आणि भाजी जास्ती खाणार आहे आणि फुलके किंवा कार्ब्स जरा कमी खाणार आहे. मी नॉर्मली कुठे गेलो तर पनीर अवॉइड करतो, पण हे पनीर तुम्ही इथं खाऊन बघा. पनीर म्हटल्यानंतर आधी मला डोक्यावर नेहमी तोंडाचा क्वेश्चन मार्क येतो, अरे बापरे पनीर खायचं. पण इथलं हे पनीर अतिशय दर्जेदार आहे आणि खाल्ल्यावरतीच कळेल. त्याच्या स्वतःची पनीराची चव लागते ओरिजिनल पनीरला, तशी ओरिजिनल पनीरची चव लागते. फार छान. या सगळ्या जेवणामध्ये कुठेही कांदा, लसूण, आपलं आलं ह्याचं काही नाही, याचं काही इन्ग्रेडियंट्स असं जाणवत नाही आहे. प्रॉपर एक विशिष्ट याला चव आहे आणि अतिशय छान चव आहे. विद्यार्थी असाल तुम्ही या एरियामध्ये, जवळ कोथरूडच्या एरियामध्ये, रामबाग कॉलनीच्या एरियामध्ये, एरंडवणे या नास्टॉप वगैरे भागामध्ये, तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय या ठिकाणी येणं हा असू शकतो. चव अप्रतिम, अंगावर येणार नाही या टाईपचं जेवण. सगळ्यात महत्त्वाचं, अंगावर येणार नाही या टाईपचं जेवण. आणि झोप वगैरे हे खाल्ल्यानंतर तुम्हाला येणार नाही आहे. इथे जवळ जैन स्थानक आहे पलीकडे, मी जे बसलो त्याच्या माझ्या मागे. तर या वास्तूचे जे व्हाईब्स आहेत ते तुम्हाला इथं बसल्यानंतर जाणवतात. तुम्हाला ते अन्न ते जाणवतात आणि धार्मिक रिझन असल्यामुळे इथे आपोआपच जवळ हे जे काही भाज्या केलेल्या आहेत, या भाज्या अतिशय ताज्या टाईपच्या, ते कळतं खाताना किंवा ताज्या ताज्या टाईपच्या भाज्या आहेत. रेफ्रिजरेटेड वगैरे असं काही यातलं वाटत नाही. हे मटरसुद्धा ही अगदी छान ताजी सोडलेली आहे. या मटर पनीरमध्ये कढीपत्ता तर होताच,
त्यांचा जो एक स्पेशल मसाला आहे तोही होता. तिखट व्यवस्थित टेस्ट आहे त्याला, हे तिखट खूप नाही आहे, तिखट ही टेस्ट आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये एक वेलची जी असते आपली, त्याचा एक बारीक हिंट त्याच्यामध्ये येते. त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे ओव्हरऑल खूप ॲक्सेंच्युएट होतो आहे. अतिशय छान आहे. तुम्हाला जर टेस्ट करण्याची सवय असेल वेगळ्या वेगळ्या आणि त्याच्या बारीक बारीक इन्ग्रेडियंट्स कळून घेण्याची जर सवय असेल तर हे तुम्हाला इथे प्रकर्षाने जाणवेल. आता मी हे आमटी ट्राय करणार आहे. परत एकदा आपली महाराष्ट्रीयन स्टाईल पोळीची मूठ. या आमटीमध्ये आमसुलाची जी हिंट आहे ना, जबरदस्त, फार सुंदर. हे खूप आंबट आहे अशातला नाही आणि काहीच कळत नाही अशातला नाही. अतिशय छान आमटी, म्हणजे आंबटपणा जो मेंटेन केला आहे, सुरेख मेंटेन केला आहे. वर्थ एव्हरी बिट असं म्हणता येईल. थाळी अनलिमिटेड आहे. मी ही आमटी आत्ता परत भरून घेतली आहे आणि आमटी आणि भात खाण्याचा माझा पुढचा प्लॅन आहे. त्याच्या आधी फरसाण म्हणून जो चिवडा दिला आहे तो मी टेस्ट करतो. कुरकुरीतपणा याला म्हणतो ना आपण, अनुभव घेणार का. ओव्हर पॉवर्ड मसाला नाही आहे, अतिशय छान, भरपूर शेंगदाणे आहेत त्यामध्ये आणि चव खरंच छान. आमटी आणि भात आता खातो आहे. मी तो राईस आधी खाऊन बघितला, नुसता राईस, आणि खूप छान आहे तो सुद्धा, मोकळा मोकळा केलेला आहे. वरण भात आपला टिपिकल जो आमटी भात हा इथे जो टिपिकल आपला मेनू असतो तसा आहे. पण ही डाळ जी केलेली आहे प्रिपरेशन अतिशय छान आहे, न चुकवावी अशी आहे. अशा रीतीने मी सगळी थाळी व्यवस्थित पूर्ण संपवलेली आहे, काही शिल्लक नाही आहे. अतिशय छान, सुरेख, अजिबात त्रास न देणारी, जिभेलाही नाही, अन्ननलिकेला नाही आणि पुढे कुठे काही त्रास होईल असं अजिबात वाटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ही थाळी अंगावर येणार नाही आहे, लगेच जाऊन झोपावं असं वाटणार नाही आहे, आळस येणार नाही आहे. तर माझ्याकडनं या थाळीला खूप 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 स्टार्स. आणि अशाच थाळ्या बेसिक ज्या गरजेच्या आपण खाऊ शकतो वर्किंग डेला, तशाच थाळ्या मला स्वतःला खूप आवडतात. त्यातली एक थाळी आहे. चला तर मी मित्रगुरू तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या फूड ब्लॉगमध्ये. शांतता आहे आणि मन प्रसन्न वाटतं. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरच वाटत असेल की माझं मन लोकांना किती प्रसन्न आहे. काही कुठलेही म्हणजे तिखट नाही, काही नाही, आणि इथे म्हणजे कांदा नाही, म्हणजे लसूण नाही, इथे चालतच नाही. आणि याचं ईश्वरबाईंचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पोटभर जेवा, प्रत्येकाला हे सांगतात, फक्त उठे नाही करा, जे आहे ते तुम्ही पूर्ण खा. सांगा मी मला इतकं चांगलं भोजन 120 रुपये आहे. मला तर पूर्ण महाराष्ट्रात मला आनंद मिळतो आणि आनंदाच्या शोधात यावयात असून मला इथे पूर्ण समाधान खूप समाधान. शैतावरमासं चतुर्थी महिदियो सन्ति भगवत्तोत्रम चतारि मंगलपर्यन्तं मंगलं सिद्धं मंगलं साम मंगलं देवी प्रणतो धर्ममंगलं चतारि लगतुमार्यन्तं लगतुमा सिद्धा लगतुमा साम लगतुमा देवी प्रणतो धर्मलगतुमा चतारि शरणं पवज्जामि अर्यन्ते शरणं पवज्जामि सिद्धि शरणं पवज्जामि साम शरणं पवज्जामि देवी प्रणतं धम्मं शरणं पवज्जामि चार मंगलं शान्तं चार शरणं
पोरं शरणा तुझो प्राण